मंदिर प्रशासनानं ती व्यवस्था केलेली आहे. मी स्वतः भेट दिली होती. आम्ही कलेक्टर महोदय आम्ही सगळे होतो आणि तातडीनं आपण ती व्यवस्था उभी केलेली आहे. आता आपलं अपेक्षा आहे आपली की नवीन दर्शन मंडप पुढच्या वर्षीपर्यंत पूर्ण व्हावा अशी अपेक्षा आहे. पण जेव्हा नवीन काय उभं करतो तेव्हा थोडासा त्रास होतो. तसाच त्रास यावर्षी होतोय. पण मंदिर प्रशासनाचं एक कौतुक आहे की त्यांनी तातडीनं नवीन मंडप तयार केले. दर्शन करायला त्रास होणार. काम चालू असतं ते वारकऱ्यांची व्यवस्था चोख आहे. मंदिर त्या ठिकाणी स्वच्छता आहे, शौचालय आहे, नाश्ता आहे, चहा आहे, पाणी आहे, सगळंच आहे. त्यामुळं रांगेत उभ्या राहिलेल्या प्रत्येक वारकऱ्याची सुद्धा सेवा मनोभावे आम्ही करणार आहे. तर वारकऱ्याला कसलाही त्रास होऊ नये याची व्यवस्था आपण करतो. आहे की जो मलपे पूल आपण म्हणतो तो पूल गेल्या 3 वर्षापासून रखडलेला होता. तो रखडलेला पूल याही वर्षी रखडलेला होता. जेव्हा आम्ही पाहणी केली तेव्हा लक्षात आलं की स्वतः जे काम करतात ते कॉन्ट्रॅक्टर तो काम पूर्ण करू शकत नाहीत. तेव्हा आम्ही माझा एक सहकारी मित्र कॉन्ट्रॅक्टर होता, त्याला मी विनंती केली. तोही बिचारा तातडीने आला आणि या मूळ कॉन्ट्रॅक्टर दोघांनी मिळून खूप चांगलं काम केलेलं आहे. खास करून जो कॉन्ट्रॅक्टर आपण इथं बोलवला त्याचं मनापासून आभार आहे. त्यांनी निशुल्क काम केलं. मला वाटतं खूप मोठा खर्च त्यासाठी झालेला आहे. मी सांगेन किती झाला पुन्हा, पण खूप मोठा खर्च झाला. त्यांनी सांगितलं की मी विठुरायाची सेवा करतो, मी मोफत करेन म्हणून मोफत त्यांनी काम करून दिलेलं आहे. त्यामुळं तो पूल पण आता वाहतुकीसाठी तयार झालेला आहे. त्यामुळे पंढरी अख्खी तयार झालेली आहे. कुठलाही मार्ग खचलेला नाही. साईडला टाकलेला मुरुम खचलेला, मुरुम पावसानं वाहिलेला आहे. कुठलाही मार्ग खचलेला नाही हे आपण समजून घ्या. रोड क्लिअर आहे. रोडच्या बाजूला टाकलेला मुरुम आहे तो थोडा पावसानं खचलेला आहे, ते आम्ही पाहतोय आता आणि नक्की त्याची व्यवस्था करू आपण. बिलकुल काळजी करू नका, रोड खचलेला नाही. मी आपल्याला क्लिअर सांगतो, आमच्या दृष्टीनं इथं येणारा वारकरीच VIP आहे. इथं येणारा भक्तच VIP आहे. म्हणून माझ्या सहकारी बांधवांची मी क्षमा मागेन. आमदार असतील, मंत्री असतील आणि VIP जे VIP असतील त्या सगळ्यांची मी हात जोडून क्षमा मागेन की आपण सगळ्यांनी जर विठुरायाचे आपण भक्त आहोत तर आपली खरी सेवा ही वारकऱ्यांची सेवा आहे. तेव्हा वारकऱ्यांना 15-15 तास 16 तास रांगेत राहून दर्शन घ्यायला लागतं. तेव्हा आपण त्यागाची भावना ठेवली पाहिजे. आपण VIP दर्शन टाळलं तर त्याचं दर्शन, विठुरायाचं दर्शन हे आमच्या रांगेत उभ्या राहिलेल्या वारकऱ्यांचं भक्ताचं हे 3-4 तासात होतं. परंतु जो प्रोटोकॉल आहे, आमदारासोबत 1 आणि मंत्र्यांसोबत 2 या लोकांना आम्ही दर्शनाची व्यवस्था आपण करू. याच्या पलीकडची कुणाची व्यवस्था होणार नाही. हे कलेक्टर महोदयांना सक्त सूचना आहेत, SP ना सक्त सूचना आहेत, मंदिर प्रशासनाला सक्त सूचना आहेत. याच्यामध्ये कुणी दोषी आढळला, जर कुणी चुकीच्या मार्गाने दर्शन घेण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कारवाई 100% होईल. कालच काही कर्मचाऱ्यांनी जो उद्धटपणा केलेला आहे ते कर्मचारी आजच निलंबित करून आम्ही त्यातून त्या सेवेतून काढणार आहे. अगदी मंदिर समितीतलंही जर कोण ह्याच्यात असेल तर त्याच्यावरही कारवाई होईल. त्यामुळं माझी विनंती आहे, आपण सगळ्याजण निर्विघ्न वारी आणि सामान्य वारकऱ्याला VIP म्हणून आपण ही वारी पार पाडू.